1995 मध्ये काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांचं वास्तव्य रामटेक बंगल्यावर होतं। पुढच्या काळात त्यांचा निवडणुकीत पराभव झाला आणि तिथूनच रामटेक चर्चेत आला। 1999 मध्ये गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले आणि इथे वास्तव्याला आले। मात्र पुढच्या काळात त्यांना सत्ता राखता आली नाही। 1999 मध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि उपमुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ यांच्या वाट्याला हा बंगला आला। पण तेलगी घोटाळ्यामुळे भुजबळ चांगलेच अडचणीत आले। दरम्यान एका वृत्तवाहिनीवरच्या हल्ल्याचं कारण पुढे करत शरद पवार यांनी भुजबळांचा राजीनामा घेतला। पुढे 2014 ला एकनाथ खडसे राज्याचे महसूल मंत्री झाले आणि त्यांनाही रामटेक बंगला मिळाला। पण MIDC भूखंड घोटाळा प्रकरणात त्यांना मंत्रिपदावरून थेट पायउतार व्हावं लागलं। आता अगदी अलीकडे 2022 मध्ये दीपक केसरकर हे शिंदे सरकारमध्ये मंत्री झाले, पण यावेळी त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली। गेल्या 3 दशकातल्या या घडामोडी पाहता रामटेक बंगल्याविषयी अनेक समज खरं तर गैरसमजच पसरल्याचं पाहायला मिळत आहे।